बसलं. आता खरंच निवडणूक नाही, मग तुम्हाला एंटरटेन करायचं, तुम्हाला घाबरायचं काय कारण असतं? मराठ्यांनी जाणलं आणि त्यांना मराठ्याशिवाय सत्ता येत असते का राज्यात कोणाची? मराठ्याने मन बरं म्हणा एखाद्या आमदाराला, तुला मराठ्याने मतदान नाही केलं दाखव बरं एखादा. आणि ज्या मराठ्याने मतदान केलं ते आता गचुऱ्याला धरून बाहेर काढतील ना. तू लेकराचं कल्याण झालं, आमच्या लेकरासाठी भांडायला चल. पळड्याला असूनच निवडून आल्यास दोघांनी मतदान घेतलंच ना. असं कसं काय होऊ शकतं? मराठ्यांचा रोज त्यांनी अंगावर नाही घेणार. त्यांनी जर घेतला मग त्यांना कळण पुढं काय असतं. आता तुमची फडणवीसांविषयीची काय भूमिका आहे? कारण फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत. पूर्वी जी होती ती मध्यंतरी होती ती का आता वेगळी? त्यांना वेळ दिला, यांना पण 25 तारखेपर्यंत वेळ दिला. एक शब्द बोललो नाहीत. त्यांनाही सुरुवातीला बोललो नव्हतं, आताही बोललो नाहीत. सरकार आल्यापासून 25 जानेवारीपर्यंत ब्र शब्द काढलेला नाही. बेमानी मराठा समाजाबरोबर झाली की सामना मराठ्यांचा आणि सरकारचा. सरकारचा की फडणवीस? आता ते मी आताच बोलायला होतो. 25 तारीख आल्यावर लगेच बघू. आता वेळ तर द्यावा लागेल ना 2 महिन्याचा. सरकारकडून आणखी आशावादी आहेत का नसायला पाहिजे? त्यांच्याकडून पण होतो. हे पण तेच आहेत, का नसायला पाहिजे? कारण देणारं तेच आहेत. भांडण धरावं लागेल तर पडलेल्यांशी नाही, सत्तेत असणार आहे. मागणी करायची असेल कोणाला तरी सरकारकडेच करावी लागणार. आम्ही सरकारकडे करायलो, आज केली जाहीरपणानं आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली आम्ही. आणि याच्यावरती ते तातडीनं दखल घेतील. मराठ्यांना बेदखल करणार नाहीत, कारण सत्तेवर बसायला मराठाचे. त्यामुळे त्यांना हे करावं लागेल. त्यांनी जर नाही केलं त्यांना 25 जानेवारीच्या नंतर मग कचका कळल. आपण वाईट निर्णय घेतला, मराठ्यांना नाही देऊ. तुमचा सुपडा साफ कुणाचा करायचा होता? मग आता एवढं सगळं झाल्यावर तुम्ही म्हणताय की यांनी मतदान त्याला केलं, त्यांनी याचा केलं, तर तुम्हाला सुपडा साफ कुणाचा करायचा होता? सगळ्याचाच यांचा. पण आमचं समीकरण जुळलं नाही राव. आमचं जुळलं असतं तर मग याला कचका दाखल असताना. कारण दोन्ही आमच्याकडून बोलत नाहीत म्हणून आमचं चाललं होतं समीकरण जुळून आपलेच. आता आमचं समीकरण जुळलं नाही, मग मैदानातच नाही तर सुपडा साफ कसा करणार? मैदानात सुपडा साफच दाखल असतं. मग तरी उद्याचा दिवस उगलच ना आमचा. तुम्ही निवडणुकीची घोषणा मागे घेतल्यानंतरचं वक्तव्य सुद्धा होतं की सुपडा साफ करणार. हे बघा, मी काय असं करत नाही. भांडं काय म्हणते ते गाडग्याला जायचं आणि कुंकडे टाकला पाहिजे आणि ते तर काय झाले फुसके धंदे मी नाही. मी जाहीरच सांगितलं, मी कोणाला कधीच पाडा म्हणलेलं नाही. लोकसभेला नाही, विधानसभेला नाही. स्पष्ट कोणाचंही नाव घेऊन कधीही बोललेलं नाही. मला राज्यात कोणी माणूस दाखवा की तू सांगितलं होतं याला म्हणून. मी माझ्या शब्दावर ठाम असतो, कारण मला शब्द बदलू हे वागायचं नाही. त्यामुळं मैदानात जर आम्ही असतो तर सुपडा सापच केला असता. पण आम्ही मैदानात नव्हतो, समीकरण जुळलं नाही, मग मैदानातच नाही. मग आम्ही याला पाळणं त्याला निवडून आणणं याच्यात आम्ही असूच शकत नाहीत. मात्र माझ्या मराठा समाजाला मी जाहीर सांगितलं होतं, तुम्हाला ज्याचं काम करायचं त्याचं का. तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. मराठा बंधनमुक्त केला होता. कोणाच्याही दावणीला मराठा समाज बांधला नाही. पण मराठ्याशिवाय या राज्यात सत्तेत कोणी येऊ शकत नाही, असं एकही आमदार म्हणू शकत नाही की मला मराठ्याचं मतदान. आता 25 तारखेपर्यंत तुम्ही काय करणार? आता मी आरामच करावं लागेल. कारण मी आता करणार, लोकांना भेटणार, काय करणार? नाही, भेटी तर होणारच आहेत, करणार तर आहेच. भेटी तर करणारच आहेत, नाही असं नाही. जसं जितकं सहल होईल तितकं करणार. सत्य परिस्थिती मी तुमच्यासमोर झाकलेली नाही, कारण मी जितकं समाजाला मानतो ना, ही शब्द मी हमेशा म्हणतो, तितकंच मी मीडियाच्या बांधवासुद्धा मानतो. कारण खूप लावून धरलेलं आहे आमच्या गोरगरिबाच्या प्रश्नासाठी आपणसुद्धा. म्हणून मला खरंच शरीर साथ नाही देत. 2 दिवस जर दौरा केला ना, मला 5-6 दिवसाला घ्यायला. मला आता चॅनलसमोर नाही बोलायला पाहिजे, कारण माझ्या समाजाला मला त्रास झाला खूप दुःख होतं, आणि माझ्या समाजाला त्रास झाला की मलाही लय दुःख होतं. मी शक्यतो माझ्या वेदना मी मीडियासमोर जास्त दाखवतच नाही. पण गेलो ना, माझं इतके अंगात आग होती, अंग ताटतं, हातपाय एखाद्या वेळेस सरळ होत नाही तर हात ताटतो. मला लई भयंकर त्रास. म्हणून मराठा समाज यावेळेस गावागावात बैठक घेऊन मराठा समाजाच्या मराठा सेवकावरती राज्यभरातल्या सगळ्या यांच्याच खांद्यावरती जबाबदारी यावेळेस मी जाणार आहे. गाठीभेटी पण घेणार आहे, पण जितकं शक्य होईल तेवढं. पूर्वीसारखं मी 20-20, 25-25 दिवस सलग नाही फिरू शकत, कारण मी जाऊन बघितलं गावोची गावं जशाला तशी आहेत. मी आता जातोय ना, आम्ही गाव खेड्यातले सगळे मराठी जशाला तसे हलतच नाही. ते डायरेक्ट म्हणतात नाही लढे निवडणूक आणि काय देणं घेणं नाही, संपला विषय. आपला का धंदा नाही म्हणते. आपल्याला आरक्षण पाहिजे. राजकारण आपला धंदा नाही, आपल्याला आरक्षण पाहिजे. आम्ही तुमच्यासोबत गावोगावी जातो, तेवढेच फुल लोक आहेत. आपला मीडियासुद्धा बांधव सगळे साक्षीला आहेत.
तेही दाखवू देत. जशाला तसे फुल लोक आहेत. हां, जे आमच्या गरिबाच्या एकजुटीवर आले होते काही नमुने लय गोताळा, ते एखाद्या वेळेस नाराज आहेत का काय वाटतंय, कारण त्याला काही सापडलं नाही आणि आपल्याकडे सापडत नसतं. जातीला सापडलं पाहिजे, तुला सापडायसाठी नाही एकजूट. असे लय मोठे होते. एखाद्या वेळेस वाटतंय तसं, काही जण बरं का, बरं सगळे नाही, काही जण मात्र आता दिसणार नाहीत वाटतं बैठका घेताना त्यांनी, कारण मराठा समाजाच्याही लक्षात येणार आहे ह्यो नाही म्हणजे आपल्या एकजुटीवर राजकारण साधायसाठी आलता का मग तवा. ते तुमच्या विरोधात बोलतील, नाही जे येणार नाही ते. नाही येणार नाहीत, ते कधी विरोधात बोलत नाहीत आणि बोलणार बी नाहीत, कारण त्यांना काय वाटत नाही माझ्या समाजाचं वाटलं व्हावं. हां, ज्याला पक्षाचा स्वार्थ आहे, ज्याला पक्षाकडून काही साधायचं आहे, कमवा कमी काढाकाढी दुकानदाऱ्या, हे बोलू शकतात भाऊ. त्याला जात मोठी नाही, पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा आहे, त्याला काही मिळायचं असेल त्यांच्याकडून पुढं, तो मात्र बोलू शकतो. पण शक्यतो मराठ्यांचं रक्त मराठ्यांच्या विरोधात बोलणारच नाही, हे सामान्य मराठा ठाम आहे. पण आता काही असू शकतं स्वार्थासाठी, रक्तावर सुद्धा उलटू शकते, असू शकतं. आता ते काय बाकीच्यांचं मनाचं काही सांगू शकत नाही. पण शक्यतो जे आमची एकजुटीचा फायदा राजकारणात उचलायसाठी आले होते, ते जर नाही आले पुन्हा याच्यात, तर बोलणार नाहीत, कारण त्यांना मराठ्यांची जाण आहे. असेच ते पण होते, कारण मराठ्यांच्याच रक्त मराठ्यावर उलटू शकत नाही आणि उलटणारं रक्त हे मराठ्यांचं असू शकत नाही. पैकी 7 वेळा तुम्ही उपोषण केलं, अनेक दिवस उपोषण केलं. हे 7 दिवसात 7 वेळाचं उपोषण, अनेक दिवसाचं उपोषण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ, याकडे कसं बघता तुम्ही? आता पुरी व्हायला पाहिजे. हां, आता पुरी व्हायला पाहिजे, ते आता पुरी व्हायला पाहिजे भाऊ. हो, ते आता पुरी व्हायला पाहिजे, कारण आमच्या आम्हालासुद्धा काही सहन, आम्ही काय अन्याय सहन करायलाच नुसतं जन्मालेलं नाही.